श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे माझ्या न्यू एका मिनी ब्लॉगमध्ये. मंडळी, सकाळ सकाळी उठलो आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं काही जाईना श्री वैजनाथ क्षेत्रात शिनोळीमध्ये गेलो. तर हे शंकराचा डोंगरावर मंदिर असा आणि आमचं लग्न ह्याच मंदिरात झालेला शंकराच्या आशीर्वादात. तर इथे एक कुंड असा, 2 कुंड असत. तर ह्या कुंडाचो पण इतिहास फार जुनो असा आणि मंदिराचो पण इतिहास खूप जुनो असा. ह्या मंदिराचा उल्लेख ना श्री वैजनाथ क्षेत्र गुरुचरित्र अध्याय 14व्यामध्ये केलेला असा. तर फुला वगैरे घेतली आणि मंदिरात जाऊन निघालो. तर मंदिरमध्ये खूप गर्दी पण होती. असं वाटलेला की खूप 10 वाजतले दर्शन घेऊ, पण लवकर लवकर दर्शन जाय होता. कारण लग्नाच्या टायमिंगाचा मंदिर होता ना, आणि त्या मंदिर त्याच्यात खूप फरक असा. आता जरा बांधकाम नवीन असं चालू केल्याने, पण ना पहिलीचा जुनाच बांधकाम मस्त असत. पूर्ण दगडी बांधकाम असल्यामुळे म्हणजे चांगला वाटता मंदिर. तर दर्शन वगैरे चांगला झाला. तर अहोनी आमच्या अगरबत्ती वगैरे लावली. तर तो छोटू दॉन ना नारळ फोडे असलो, पण मंडळीनू नारळ फोडूचे ना 5 रुपये घे असलो. पण त्यांनी घेतले आणि दिवसभर उभं राहून नारळ फोडतलो. त्याचा काही हे नाही, घेतले आणि ते बराच केलं. कारण हल्ली आजकाल सगळीकडे ना पैशानीच कामा चालतात. तर नंतर बाकीचे मंदिरांनी पण पाया पडान वगैरे इलो. तर आमचे हनुमानाचे भक्त, मग त्यांना हनुमानाचे मंदिर दिसला, त्याचं दर्शन वगैरे लवकर घेतले नाही. आणि नंतर मंडळी आम्ही निघालो खालच्या मंदिरकडे जा. नंतर दर्शन वगैरे झाला आणि ह्या मंदिरात ना 2 दरवाजे आहेत. एका दरवाज्यातनं गेला की दुसऱ्या दरवाज्यातनं बाहेर पडत जाता. आणि असं 2 कुंड मधलेले. तर ह्यो एक मोठं कुंड असा. तर जुन्या दगडामध्ये असा बांधकाम केलेला असा. आतमध्ये जाऊ वगैरे अलाव नाही आहे त्याचं. तर नंतर मित्राच्या हॉटेलमध्ये गेले, चहा वगैरे पिल्याने. माझा उपास असल्यामुळे मी काय चहा वगैरे पीत बसाग नाही. आणि नंतर जाऊ निघालो रूमवर, कारण अहोंका कामावर पण जायचा होता. आणि नंतर येता येता बेळगावमध्ये एक मंदिर दिसला, तिथे पण दर्शन घेतलं आणि त्यांच्यानी प्रसादमध्ये साबुदाणा आणि केळा वगैरे दिलेला. रूमवर इले आणि संध्याकाळी जेवणाची तयारी करू घेतले. जो नारळ आम्ही फोडून आणलेलो ना, त्याचं आज मका रस आणि घावणे बनवचे असलेले. मग आज आमच्याकडे कोकणात शिरवाळे बनवतात, पण मी आज घावणे बनवले. तर मंडळी, असं होतं आजचं मेनू. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करू विसरा नको. बाय.